जगदानी मृदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या पाहिलिया वेधलावी बैसे जिवे जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या विठ्ठला समचरण सरोजम सांद्रुणीलामुदाभम जगननीतपाणिन् मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमान्यवल्लभं जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो न्याता पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे श्रीकनाथस्य परंपरायां शिष्योस्ति स्वामी पूर्णाश्रमस्य श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि विठ्ठल जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताचं स्मरण करावं, भगवंताची भक्ती करावी. मग तो भगवान कुठे आहे, त्या भगवंताचा पत्ता, त्याचं स्वरूप लक्षण काय, त्याचं तटस्थ लक्षण काय, याचं समग्र चिंतन सांगून तो भगवान परमात्म्याची आम्ही जर भक्ती केली तर तो भगवान आपल्या घरी स्वतः येऊन कामारी दासी स्वरूपामध्ये काम करू शकतो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्धार आम्ही प्राप्त करू शकतो. कारण भगवंत ज्याच्या स्वाधीन झाला, देव ज्याच्या घरी आला, त्याची अवस्था प्रत्यक्ष आपण जगद्गुरु तुकोबरायसारख्या, माऊली ज्ञानोबरायांसारख्या, शांतीब्रह्मनाथ महाराजांसारख्या साधू संतांचं जीवन पाहतो की ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंतानं येऊन त्यांच्या घरचं दास्यत्व त्या ठिकाणी केलं. असा अधिकार आपल्याही जीवनात आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो. याचं चिंतन सांगणारा अभंग आहे विठ्ठला. हा जो भक्तिरस निर्माण झाला आहे, खऱ्या अर्थानं हा भक्तिरस निर्माण व्हायला ही जागा अत्यंत तशी रसात्मकच आहे. आणि जागा रसात्मक असणं काय, त्याला आपण त्या ठिकाणी वावगर असणार नाही. या गावाच्या नावातच रस आहे. काय गावाचं नाव? शिरस गाव. आता ज्या गावाच्या नावातच रस आहे, त्या गावात रस आणि निर्माण होणार नाही हे कधी अशक्य आहे का विठ्ठल? आम्ही नेहमी करता कीर्तनामध्ये चिंतन करताना मी म्हणत असतो, आमच्याकडे तुमच्या व्याह्याचं गाव जे आहे आनंद गाव, आम्ही नेहमी करता म्हणत असतो त्या गावात कीर्तन करायला कधी दुःखच होत नाही. त्याचं कारण त्या गावाचंच नाव आनंद गाव आहे विठ्ठल. वस्तुस्थितीमध्ये या
गावामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये रसात्मक अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती होत होत असताना आज 6व्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम आलेला आहे। आजच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली। वस्तुस्थितीमध्ये या गावावरून मी असंख्य वेळेस गेलेलो आहे आणि या गावातून असंख्य वेळेस पुढे माझ्या गावाकडे जालन्याकडे जात असताना वा जीवनात अनेक वेळेस या गावात माझं येणं जेणं झालं। मागील जसा मी वय वर्ष 12 या वयापासून मी पहिल्यांदा कीर्तन सेवेला प्रवृत्त झालो तेव्हापासून या गावातून येतो जातो। पण खरं सांगू का, आजपर्यंत या गावाचं नावच माहीत नव्हतं। विठाला पहिल्यांदा या गावातून ज्यावेळेस गेलो या रोडनं त्यावेळेस माझं वय वर्ष होतं 12 आणि आता माझं वय वर्ष 40। इथपासून मी प्रवास करतो या तुमच्या गावातून, पण या गावाचं मला नाव माहीत नाही। कारण शिष्यमंडळीतली आमची नियमित गावाची कार्यक्रमाची जी पुढची खांडवीवाडी ठोंबरे टाकळी ही गावं आहेत। या गावाला कार्यक्रमाला जाण्यासाठी वा खांडवीला सुद्धा कार्यक्रमाला मी आलो। याही कार्यक्रमाला जात असताना या गावातून गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, परंतु या गावाचं नावच कधी माहीत नाही। कारण निघालो त्यावेळेस त्या गावात पोचायचं असतं आणि जेव्हा कीर्तन झालं असतं त्यावेळेस घरी पोचायचं असतं। इथं कोणाची भेट झाली नाही आणि आज मी माझ्या जीवनातलं ते भाग्य समजतो की या गावामध्ये मला कीर्तन करता येत आहे। या गावामध्ये माझ्या जीवनामध्ये मी असं ठरवलं आहे की माझे प्रातस्मरणीय आजोबा, माझ्या घरी 7 पिढ्याची परंपरा आहे। माझी 7वी पिढी आहे या कीर्तन प्रवचन या क्षेत्राची आणि या सांस्कृतिक वारसा जपण्याची। आमच्या आजोबांचं या गावात कीर्तन झालेलं आहे आणि माझं असं स्वप्न आहे की जिथे जिथे आमच्या आजोबांची कीर्तन सेवा झालेली आहे मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर मागे चालत असेल तर जिथे त्यांची कीर्तन सेवा झाली निदान एक तरी कीर्तन सेवा त्या ठिकाणी व्हावी। विठ्ठला या ठिकाणी कीर्तन सेवा मला मिळते। गावाच्या मार्फत तात्यांनी माझ्यापर्यंत हे आमंत्रण पोचवलं। मी सगळ्या गावकऱ्यांची धन्यवाद व्यक्त करतो। उपस्थित सगळे मंडळी अत्यंत तज्ज्ञ सुज्ञ आणि जाणकार आहेत। पहिली चाल ऐकल्यानंतर मला हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव शिवाजी महाराज आहे, बरोबर? जसं छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती आहेत, कारण त्यांना स्वराज्य कमवलं म्हणून ते छत्रपती झाले, तसं यांना सुरपती म्हणायला हरकत नाही। कारण यांनी सुरावर आधिपत्य मिळवलंय। आपल्या कसं आहे, या स्वरांच्या माध्यमातून आम्ही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो। शास्त्रानं वर्णन केलंय, गांगेयवत गजगंधवत गगनवत गांगेयवत गेयवत असं म्हणत असताना शेवटी जे वर्णन केलंय ते गेयवत म्हणजे गायनाचार्य। जसा समाधी अवस्थेत, योगी सुद्धा समाधी अवस्थेत जाऊ शकतो नाही असं नाही, तो जातो, पण गायक सुद्धा समाधी अवस्थेत पोहोचू शकतो। याचं उदाहरण अनेक वेळेस मागे इतिहासात घडलेलं आहे आणि त्या अकबर बिरबलाच्या काळात सुद्धा, त्या ठिकाणी तानसेनच्या काळात सुद्धा या कथा घडलेल्या आहेत। आपण श्रवण करतो, पण आपल्याला आज त्याचाही अनुभव घेता आला आणि याच अनुषंगाने आमचे हरिभक्तीपरायण, आमच्या आजोबांच्या पासून ज्यांनी साथ संगत केली, हरिभक्तीपरायण आदरणीय बिडवे महाराज आहेत आणि अनुषंगाने उपस्थित सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत। मग पंचकृषीतून आलेली खांडवीची असो, खांडवीवाडीची असो, अजून आसपासची कोणची गावं असतील त्या परिसरातली असो, आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितच आहेत आणि कीर्तनाला उभे आहेत हरिभक्तीपरायण आमचे वैभव महाराज। मी आवर्जून फार छातीठोकपणानं, आणि त्यांचं जसं नाव वैभव आहे तसं मी सुद्धा माझ्या वैभवानं सांगेल की यांची आजोबा, आमच्या प्रातस्मरणीय आजोबांचे फार नितांत शिष्य, फार नितांत भक्त अशा स्वरूपाचे होते। आमचे आजोबा फार मोठे भगवत भक्त आणि संततुल्य व्यक्तिमत्वाची धनी होते। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी स्वार्थ नावाची गोष्ट न करता फक्त परमार्थ करत राहिला आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला वारसा देताना सांगितलं, मी मगवा बैठकीत बसल्यावर म्हटलं 15 वर्ष विदाऊट पेमेंट काम केलं पण मी नोकरी सोडली नाही। त्याचं कारण आहे, मी माझ्या आजोबांना शब्द दिला की पैशासाठी कीर्तन करणार नाही। विठ्ठला व्रत होतं, परमार्थ करायचा तो परमार्थाच्या अवस्थेवर केला पाहिजे आणि अशा महात्म्याची सेवा त्यांच्या आजोबाला घडली। आता चिंतनातलं वाक्य सांगतो, लक्षात ठेवा, साधूची, संतांची आणि गुरुची सेवा घडल्यानंतर काय प्राप्त होतं तर वैभव। विठ्ठला बुद्धीचे वैभव, नुसतं साधं वैभव भेटत नाही, बुद्धीचे वैभव अशा स्वरूपामध्ये प्राप्त होतं। हरिभक्तीपरायण महाराजांच्या वडिलांचा सुद्धा माझ्यावर फार विशेष स्नेह आहे। ते आत्ता येऊन गेले, त्यांना थांबायचं होतं, कीर्तन श्रवण करायचं होतं, परंतु योग असा काही प्रापंचिक अडचण आल्यामुळं महाराजांचे वडील या ठिकाणी थांबू शकले नाहीत। परंतु मी आत्ताही शिवाजी महाराजांशी आणि बिडवे महाराजांशी बोलताना म्हटलं की मला येत काही नाही,
फक्त एक आहे, मी आल्याशिवाय लोक करत काही नाहीत. याच्यात मला फार धन्यता वाटते. माझ्या शिष्य परिवारामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये लोक एवढं स्नेह देत आहेत, एवढा स्नेह देत आहेत की मला बोलता 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 माझा आवाज बसून जातोय आणि याच्यातही मला धन्यता वाटते. विठाला तीन भागवत कथा, पहाटे 4 ते 7 जर भागवत कथा ऐकायलाही माझी शिष्य मंडळी आणि माझी प्रेमातली माणसं जर उपस्थित राहत असतील तर याच्यापेक्षा भाग्यवान अजून मी नाही. आणि रात्री 11 ते 1 काल्याचं कीर्तन करत असताना सुद्धा जर माझ्यासाठी लोक त्याच स्नेहानं बसत असतील तरी देखील मला त्या ठिकाणी धन्यता. मग माझ्या शरीराची कोणती अवस्था हो, म्हणून तर 3 अपघात होऊन सुद्धा, प्रकृती ठीक नसून सुद्धा माझ्या पळपळीला कोणी टिकत नाही म्हणून गाडी स्वतःच चालवतो. विठाला अशा या दिग्गज लोकांच्या मध्ये उभं राहताना मला कुठेतरी कमीपणा वाटतो. कारण मी गायक नाही आहे. खरी वस्तुस्थिती सांगू का, मला गायनाची विशेष आवड आहे. मी कानसेन आहे, पण काय करू, तुमच्यासारखा तानसेन होऊ शकलो नाही. मृदंगाचार्य दोघेही निष्णात आहेत, सुंदर सुंदर मृदंग वाजवतात. दोघांची दोन्ही एकच उतरणी वाजवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मिळवणारं त्यांचं प्रावीण्य माझ्या नजरेतून सुटत नाही. कारण मी हरिभक्तीपरायण अनेक प्रातस्मरणीय आमचे गुरुवर्य मुळे आबा, तसंच हरिभक्तीपरायण दासोपंत स्वामी आणि तसंच अजून आलापूर बेलुरेकर आदिनाथ महाराज फपाळ अशा 2-3 दिग्गज मृदंगाचार्याकडे मी मृदंग शिकलो. हात मोडला म्हणून वाजवता येत नाही, नाहीतर माझा मृदंग हा अत्यंत आवडीचा विषय आहे. विठाला लोकांमध्ये मला उभं राहायला मिळत आहे. आणि बसलेली सगळी मंडळी अत्यंत भगवान महेशाची स्वरूप आहेत. प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती, अशा स्वरूपानं समोर उपस्थित असणारी सगळी श्रुती मंडळी, सगळे उपस्थित असणारी टाळकरी मंडळी आणि विशेष करून मला प्रारंभी येऊन भेटलेले खरेच या गावातले सुज्ञ तज्ज्ञ आणि गावाचं भविष्यातलं खऱ्या अर्थानं आध्यात्मिकही नेतृत्व आणि वैचारिक नेतृत्व जे टाळ घेऊन उभे आहेत, मी त्यांचंही विशेष आभार आणि त्या ठिकाणी खरेच त्यांना शुभेच्छा देईल की तुमच्या अंतःकरणात असणारी सद्बुद्धी ही भविष्यात तुमच्या गावाला खऱ्या अर्थानं उन्नत अशा मार्गावर घेऊन जाईल. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अलौकिक क्रांती होऊ पाहते आहे. सकल मराठा समाजासाठी होत असणारं धरणं आंदोलन, होत असणारं उपोषणाचा हा फार मोठा पराक्रम आणि फार मोठा विक्रम आहे. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी सभा म्हटलं की काल जी झालेली आदरणीय जरांगे पाटलाची सभा, तिचं नाव आज जगाला कळालं. आणि पुढे जाऊन सांगू, हे लक्षात ठेवा की मराठा आजही मराठा समाजाचा धाक आणि आजही मराठा समाजाचं भूतकाळातलं कर्तृत्व आणि वर्तमानातलं त्यांची धमक यानं आज जर परदेशसुद्धा जर घाबरत असतील तर विचार करा आपल्या एकीचं आणि आपल्या मोठेपणाचं बळ काय आहे. इतिहासानं त्याची नोंद घेतलेली आहे, वर्तमानानं त्याची नोंद घेतलेली आहे आणि भविष्यात त्याची क्रांती दिसून येईल. विठाला विषयी माझ्या मनात झालेला निर्माण भाव मी एका शब्दात बोलू पाहतो. लक्षात घ्या, सध्या राजकीय मोहरा आणि आरक्षणाचा चेहरा म्हणजे जरांगे पाटील आहे. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या राजकीय नेत्यांच्या समोर जर एकच कोणी जर उभं चित्र असेल तर त्यांचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या याच्यासाठी कुठेही जा त्या स्वरूपामध्ये आमच्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे थोडीशी हालचाल मला दिसून आली तर मी म्हणलं हे अत्यंत स्तुत्य अशा स्वरूपाचं आहे. प्रत्येकानं याला पाठिंबा द्यावा. आणि लक्षात घ्या, भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीतल्या माऊली ज्ञानोबरायांच्या सिद्धांतानुसार सांगू का, लक्षात ठेवा, जे जगी नमस्कारी जे आज्ञा, लक्षात ठेवा, जगानं आपली आज्ञा वा आपला विचार मागोवा घ्यावा ते जाण प्राज्ञा विभूती माझी. त्याला सुद्धा दैवी अंश असावा लागेल. आणि मग ते आपले गावातले पत्रकार मला बोलून गेले, त्याचा काय मागचा विषय आहे, काय भविष्य हे नाही, पण लक्षात ठेवा त्याग याच्यासारखा मोठा विषय नाही. जगात त्यागानं सगळे लोक मोठे झालेले आहेत. त्यागानं पशुपाषाण पादपाहा या शास्त्रकारांनी वर्णन केलं. पशु पाषाण आणि पादप म्हणजे झाड, हे सगळे वैराग्यानं त्यागानं जगामध्ये वंदनीय होतात. आज त्या व्यक्तीनं सकल मराठा समाजासाठी पूर्णतः अन्न पाण्याचा त्याग करून उभा राहत त्या ठिकाणी बसलेला आहे. आपण जीवनात लक्षात ठेवलं पाहिजे, त्यानं केलेल्या त्यागाचं आपण जीवनभर ऋण व्यक्त केलं पाहिजे. त्या आरक्षणाचा प्रश्न उद्याचा आहे, आरक्षणाचा प्रश्न त्या सरकारनं आणि आपल्या होणाऱ्या संघर्षणाचा आहे. पण एक लक्षात ठेवा, त्या माणसासारखा त्याग आणि त्या माणसासारखा ध्यास पुन्हा कोणी घेणार नाही. विठाला वैराग्य सुपारी
साधू संतांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर वैराग्य आणि त्याग ह्या गोष्टी सोप्या आहेत का? अहो, आमचा जीवनामध्ये एखादी वस्तू प्राप्त व्हावी. मी दृष्टांत विनोदानं सांगत असतो की शाळेमध्ये एका मुलाला यायला उशीर झाला तर मुलाला विचारलं, का रे बाळा, तुला शाळेत यायला का उशीर झाला? तो म्हणला, सर माझा 5 रुपयाचा ठोकळा हरवला म्हणून मला यायला उशीर झाला. जाऊ द्या म्हटलं, बसा बाबा तुम्ही. खाली बसायला लावलं. थोड्या वेळात दुसरा मुलगा आला 10 मिनिटांना. त्याला विचारलं, का रे बाळा, तुला यायला 10 मिनिट पुन्हा उशीर झाला, तू का उशीर आला? तो म्हणला, याचा 5 रुपयाचा ठोकळा हरवला म्हणून मला उशीर झाला. आता माझ्यासारख्या शिक्षकाला काय वाटेल, अरे हा साधू संत आहे की काय, त्याचा हरवला, तो लवकर आला, हा उशीर आला, मग तुला सापडला का रे? तो म्हणला, सापडला म्हणजे मलाच सापडणार होता. म्हणला, सर. म्हणलं, कसं काय? त्यांचं कारण सांगितलं त्यानं. म्हणला, सर त्याच्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावर मीच पाय देऊन उभा होतो. म्हणला, त्याच्या 5 रुपयाच्या ठोकळ्यावर मीच पाय देऊन उभा होतो. आता चिंतन इकडे लावा, असे अनेक जण 5 रुपयाच्या ठोकळ्यावर उभे आहेत आणि म्हणूनच आरक्षण मागायचंय. विठ्ठला संत परीक्षांतरच भजनते. सगळ्या गोष्टी उघड करून बोलायच्या नसतात. काही वर्मज्ञानं आणि मर्मानं जाणून घ्यायच्या असतात. अशा स्वरूपानं सध्याचा काळ हा विचित्र आलेला आहे. वैराग्य कोणाला नको आहे? तो बाबा वैराग्य घेऊन तुमच्या आमच्यासाठी बसला असेल ना, तर लक्षात ठेवा, कायम त्याचं ऋण आम्ही आमच्या अंतःकरणात जाणलं पाहिजे. जसं जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य आम्ही वाखाणतो, जसं माऊली ज्ञानोबारायांचं वैराग्य आणि सगळं ज्ञान आम्ही वाखाणतो, जसं शांतीब्रह्मनाथ महाराजांचं सुद्धा वैराग्य, ज्ञान इत्यादी सर्व गोष्टी आम्ही वाखाणतो, तसं जगामध्ये एखादा जर एखाद्या समाजासाठी असेल, एखाद्या कार्यासाठी असेल, असा भारावलेला असेल ना, तर त्याच्या सुद्धा जीवनाच्या कार्याला आम्ही वाखाणलं पाहिजे. विठ्ठल वाखाणू नका. लक्षात ठेवा, कोणत्याही मार्गाचं वाखाणणं आवश्यक नाही आहे, तर त्याचं अनुगमन करणं आवश्यक आहे. त्याच्या मागोमाग गेलं पाहिजे. साधू संतांच्या सुद्धा मार्गावरती आम्ही गेलो पाहिजे. तेनेची पंथे चालू चालू जाता, पंथे चालू जाता, पंथ चालू जाता, तेने पंथ चालू जाता, चालू जाता, पंथ चालू जाता. न पडे कोणता कोट काय, न पडे कोणता कोट काय, तेने पंथ चालू जाता, गुलता कोठे खाए न पड़े, गुलता कोठे खाए तेरे पंथ चालू जाता, तेरे पंथ चालू जाता, तेरे पंथ चालू जाता. न पड़े गुलता कोठे खाए, गुलता कोठे खाए न पड़े, गुलता कोठे आमच्या आजोबांची फार प्रिय चाल आहे बरं काही. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची विठाला इथे आहेत म्हणून एखादं दुसरं प्रमाण म्हटलं नाही, तर तुम्ही असताना मी म्हणणं म्हणजे सूर्यापुढं काजव्यानं आपला प्रकाश टाकणं आहे. विठ्ठला आणि त्या मार्गावर आरूढ झालं पाहिजे. लक्षात घ्या, शास्त्राचं सिद्धांत आणि चिंतन आहे. भागवतकार महाराज उपस्थित आहेत म्हणून सांगतो. यो यमर्थम प्रार्थयते यदर्थम घटते पिचो अवश्यम तदवाप्नोती न चेत श्रांतो निवर्तते. शास्त्रानं सांगितलं, ज्याला जे मिळवायचंय त्या आणि तो योग्य मार्गावर आहे. पहा, मिळवायचंय, ताकद आहे, मार्ग आहे, परंतु मार्ग सुद्धा विहित असला पाहिजे, ताकद सुद्धा प्रमाणात असली पाहिजे. विहित मार्गावरती विहित पद्धतीनं वापरायची बुद्धी असली पाहिजे. एवढं सगळं आमच्याकडे अनुकूल आहे, पण एवढं अवस्था असून सुद्धा आम्ही जर प्रयत्न
अर्धवट सोडला तर मिळणार नाही. अवश्यम तदवाप्नोती. पुढे जाऊन सांगितलं नचेत श्रांतो निवर्तते. त्यानं दोन गोष्टी सोडल्या नाही पाहिजेत. एक तर थकला नाही पाहिजे आणि माघारी नाही फिरला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आता एकदा आरक्षणाकडे लावा आणि मग मी कीर्तनाकडे वळतो. विठ्ठला आणि न निवर्तते. आम्ही जर थकणार नाहीत आणि परत फिरणार नाहीत या निर्णयावरून असं जर ठरवलं तर जगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या अनुकूल घडल्याशिवाय राहत नाहीत. या सिद्धांताला अनुसरून आपण या आदरणीय मनोज पाटील जरांगे यांच्याही त्या कार्याला आणि सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या बाजूच्या साठी सुद्धा त्याचा आपण पाठिंबा म्हणून जाहीर करू. त्या दृष्टिकोनातून प्रारंभी आपल्या गावकऱ्याचं आणि सगळ्याचं केलेलं हे प्रास्ताविक चिंतन असं समजू आणि आता कीर्तन सेवेकडे वळू. विठ्ठल आणि योग आता असा झालेला आहे की बरोबर 10 वाजलेले आहेत आणि माझी अवस्था काय झाली माहितीये का? एकता सौरला भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एकता सौरला खटवंगरायाची. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एकता सौरला खटवंगरायाची. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाला एकच तास शिल्लक राहिला होता. देवाशी बोलताना देवानं सांगितलं खटवांगा काय मागायचं तर मागून घे. त्यावेळेस खटवांग म्हणला देवा शिल्लक वेळ किती आहे सांग. ते म्हणले फक्त एकच तास शिल्लक आहे. मग एका तासामध्ये त्यानं जीवन सार्थ केलं. पहा एका तासात त्यानं जीवन सार्थ केलं. एका तासात मी अभंगाचा अर्थ करायचा प्रयत्न करतो. विठ्ठला परमार्थामध्ये जीवनही अपूर्ण आहे. लक्षात घ्या. चिंतन सांगतो पुढे चालतो. पहा परमार्थ करण्यासाठी जीवनही अपूर्ण आहे आणि परमार्थ करण्यासाठी एक क्षणही आम्हाला पुरेसा आहे. एका क्षणात आम्ही परमार्थ करू शकतो. एका क्षणामध्ये हातामध्ये आम्ही मोक्ष मिळवू शकतो आणि मुखात नाम असेल तर ते नाम घ्यायला एक क्षणही लागत नाही. एका क्षणात नाम घ्या आणि हातात मोक्ष मिळवा. मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. हा जर सिद्धांत असेल ना तर मग लक्षात घ्या आम्ही एका क्षणातही उद्धरू शकतो आणि आम्ही पूर्ण जीवनभरही त्याचा आनंद प्राप्त करू शकतो. परमार्थाचा आनंद घ्यायला आयुष्य त्या ठिकाणी आपल्याला उणपुरं पडणार आहे आणि इतका त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि उद्धरूनच जायचं असेल एका क्षणामध्ये एका तासामध्ये आम्ही उद्धरून जाऊ शकतो. म्हणून कीर्तन करण्यासाठी पुढचा वेळ आपल्यासाठी भरपूर त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा आहे. यथामती आपल्याला चिंतन करायचं आहे. लक्षात घ्या साधू संत पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झालेल्या साधू संतांनं जगाचं कल्याण व्हावं हा हेतू प्रमुखतेनं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा मूलोद्देश ठेवला. साधू संत कशासाठी अवतीर्ण झाले त्यांचा मूलोद्देश जर विचार घेतला तर महाराज सांगतात येथे उपकारासाठी आले घर जा जगावरती उपकार करण्यासाठी जगाचं कल्याण करण्यासाठी ते अवतीर्ण झाले. आणि जगावर उपकार त्यांनी कोणता केला तर जगाला विहित मार्गावर नेलं. विठ्ठला पाहे पाहे रे पंढारी.
वारंवार करी पाहे पाहे रे पंढरी हा विहित मार्ग आहे. जन्माला आल्यानंतर आम्ही भगवंताची भक्ती करावी. लक्षात ठेवा, कुणी म्हणेल महाराज जन्माला आल्यानंतर सगळेच महाराज मंडळी सांगतात भगवंताची भक्ती करा, भगवंताची भक्ती करा. का हो, भगवंताची भक्ती केलीच पाहिजे असा काही दंडक आहे का? महाराज सांगतात दंडक नाही, परंतु ही संधी पुन्हा नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान आहे गोठे आयाची ही खडे देवाचे भजन याची ही खडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे बाकी ठिकाणी हे ज्ञान नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे, इतर ठिकाणी तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. बाकी ठिकाणी बळ जास्त मिळेल. मला सांगा, माणसाच्या अंगात बळ जास्त का बैलाच्या अंगात बळ जास्त? बाकीचेच सोडून द्या, आपल्या दावणीचेच बैल घ्या, काठाळे वगैरे रेडे, आणि त्या रानातले आणि शेतातले बाकीचे तर सोडूनच द्या, वनातले. हो, मला खरं सांगा, आपल्या अंगात बळ जास्त का बैलाच्या अंगात बळ जास्त? मग माणसाचं शरीर चांगलं का जनावराचं चांगलं? बळाच्या बाबतीत जर विचार कराल तर आपल्यापेक्षा त्या बरं आपली हुशारी जास्त का त्या सुगरणीची हुशारी जास्त? आपण किती चांगलं बांधा, किती चांगलं बांधा, गळाल्याशिवाय राहत नाही. तिनं कसंही बांधू द्या, गळतच नाही. विठ्ठल मला हे सांगा, हे सगळं असून साधू संत काय देवाला सुद्धा मनुष्य देहाला पाऊस तर करमलं नाही. मग खरं सांगा, कोणता देह चांगला? माणसाचा देह चांगला का इतर देह चांगला? साधू संतांनी त्याचा निष्कर्ष काढला. बळ हा खऱ्या अर्थानं निष्कर्ष नाही, चातुर्य खऱ्या अर्थानं निष्कर्ष नाही. निष्कर्ष हा आहे की या जीवदशेच्या याच्यातून आम्ही, या रहाट गाडग्यातून, या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला ही संधी आहे की आम्ही इथेच आल्यानंतर मुक्त होऊ शकतो. आणि इथलं भजन फक्त हे मनुष्य लोकच प्रामुख्यानं करू शकतात, प्राणी करू शकत नाहीत असं माझं म्हणणं नाही. पुढचं चिंतन ऐका, प्राणी करू शकत नाहीत असं माझं म्हणणं नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? अहो, प्राणी प्रजातीमध्ये अनेक प्रजाती आहेत, ज्याच्यामध्ये एक गिधाड प्रजात आहे, आणि त्या गिधाड प्रजातीतल्या एका जणानं भजन केलं आणि आज अजरामर झाला जटायू नाव. विठ्ठल केलं नाही भजन, केलं नाही भजन, केलं महाराज. प्राण्यांनी भजन करू नये असं माझं मत नाही, पण करताच येतं प्रत्येकाला असं नाही. माणसाला भजन, माणसानं भजन करावं हे यासाठी कारण प्रत्येकाला करता येतं. प्राणी सगळ्या गिधाडांना भजन करता आलं नाही, करता आलं, फक्त एकाला करता आलं. आणि भाग्य एवढं जे दशरथाला मिळालं नाही ते त्याला भाग्य मिळालं. ऐका देवी भागवत कथा. देवी भागवत कथा सांगतात महाराज, आता महाराजांना माहिती आहे देवी भागवत कथा विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेचा शोध करायला निघाले त्यावेळेस लक्ष्मणाच्या कानावर स्वर पडला. लक्ष्मणजी म्हणतात, दादा इथं कोणीतरी तुमचं भजन करतंय. ते म्हणले, कोणीतरी भजन करतंय? अरे इथे आपण सीतेचा शोध घेतोय, कोण भजन करतंय याकडे काय लक्ष? नाही नाही नाही, मला भजन ऐकू येतंय. अरे तुझे कान वाजत असतील. जे भगवत भक्त असतात त्यांना वारंवार त्याच ध्वनीचा प्रतिध्वनी आपल्या मनामध्ये उमटत असतो. त्यामुळं तुला ते वाटत असेल तुझ्याच मनातला ध्वनी तुलाच तो नाद ऐकू येत असेल. नाही बा दादा, मला तुमचं भजन ऐकू येतंय. कोण भजन करतंय पाहावं. राम 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 सारखा ध्यास घेतलाय. दादा काहीतरी विलक्षण ध्यास आहे. हा ध्यास सामान्य नाही. या ध्यासामध्ये कुठेतरी निर्वाणीचा स्वर आहे. स्वराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये एक निर्वाणीचा स्वर असतो की बस आता काही नाही, आता माझं मरण मला जवळ दिसतंय आणि आता तो भगवान परमात्मा जर मला भेटला तर माझं खरं सार्थकता आहे. खरं सांगा, मरण सार्थकता केव्हा आहे माहिती आहे का? भगवान शंकराचा एक भक्त होता. भगवान शंकराच्या भक्ताला त्या भगवान शंकरानं दर्शन दिलं आणि दर्शन, बाबा तुला काय पाहिजे माग बरं, माझ्याकडे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यानं काय मागितलं असावं? अनायासेन मरणम
विना दैन्येन जीवनम. हे परमेश्वरा, तुम्हाला काय दे, अनायासेन मरणम. सगळ्यात पहिलं मला त्रास न होता मरू दे, कारण त्रास न होता मरणं हे फार भाग्यवानाचं लक्षण सांगितलेलं आहे. झाकली या घटीचा दिवा, नेणिजेची काय झाला किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी त्याचा अधिकार काही विलक्षण सांगितला आहे. म्हणून अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. परमेश्वरा, जीवन दे. श्रीमंतीचं मागत नाही, फक्त दैन्ययुक्त नसलं पाहिजे, कारण दैन्य असलं की माणसाला भजन करायला सुलभता जात नाही, त्याला फार मोठा त्या ठिकाणी त्रास सोसावा लागतो. जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक जण होऊ शकणार नाही, म्हणून एक कर देवा, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. आणि पुढे जाऊन का देवा, एकच कर, देहांते तव सायुज्य. मरताना तू माझ्या जवळ असावास. विठ्ठला. भगवत भक्त आहे त्याला एकच जीवनात पाहिजे, देव सानिध्यात पाहिजे. मग तो जिवंत असताना आणि कोणतंही कार्य करताना आणि विशेषत्वे करून मरताना, देवा मरताना तू सानिध्यात पाहिजे. मग मला सांगा, जटायूच्या भजनाचं आणि जटायूच्या भक्तीचं केवढा मोठा शिरोभाग निर्माण झाला. प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र जो भाग्य आपल्या पित्याला देऊ शकले नाहीत ते त्याला दिलं. पळतच गेले की त्याला मांडीवर घेतलं. त्याची मस्तक आपल्या भगवंतानं मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर बराच वेळा मग शेवटी त्यानं समाधानानं भगवान परमात्म्याला पाहिलं. ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीव लोचनम. भगवंताला पाहिलं, आनंदानं प्राण सोडून दिला आणि भगवान परमात्म्यानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, झाडाच्या गळून पडलेल्या काड्या वगैरे काही असतील त्या सगळ्या गोळा करा. कशासाठी दादा? याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. दादा, अंत्यसंस्कार मानवाचा असतो. सांगितलं यानं मानवापेक्षा महान कार्य केलंय, याचा अंत्यसंस्कार का न करावा? विठ्ठल. पुरुषार्थ सिद्धी चौथी अशी प्राप्त करावी, ज्यानं मोक्ष प्राप्त करावा, भगवान परमात्म्याच्या मांडीवर ज्याचा देह पडावा, एवढं मोठं भाग्य ज्याच्या जीवनात मिळावं, त्याचा अंत्यसंस्कार स्वतः भगवान परमात्म्याने केला. लक्षात ठेवा, ज्याचं भाग्य मोठं होतं, ज्याची भक्ती मोठी होते, भगवान परमात्मा त्याच्या सानिध्यात आहे. जटायू पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं घ्यायचं असेल तर माऊली ज्ञानोबाराय आणि तिसरं जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठला. आणि धरले दोन्ही कर. आलाय माऊलीचा समाधी सोहळा पुढे. भगवान परमात्मा हाताला धरतायत आणि समाधी सोहळ्यासाठी माऊली ज्ञानोबारायला घेऊन जात आहेत. आणि जया पूजिले आदरे पांडुरंगीन विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. विचार करा, स्वतः भगवान परमात्मा जर आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं पाद्यपूजन करत असेल आणि वैकुंठाला नेत असेल तर हे लक्षात ठेवा, जेव्हा भगवत भक्ताची भक्ती पूर्ण होते, भगवान परमात्मा त्याच्या अंत्यसमयाला त्याच्या जवळ आहे. विठ्ठल. माझं सिद्धांत वाक्य लक्षात ठेवा. बाकी चिंतन होईल नाही होईल मला सांगता येत नाही, पण एवढं सिद्धांत वाक्य तुम्हाला स्पष्ट करून देतो. महाराज वर्णन करतात की बाबानो, हे लक्षात ठेवा की जनावरांना प्राण्यांना भजन करता येतच नाही असं म्हणणं नाही, पण प्रत्येकाला करता येत नाही. माणसाला प्रत्येकाला करता येतं म्हणून माणसानं केलं पाहिजे, पण दुर्दैव प्रत्येक जण करत नाही. अरे, जटायूनं भजन केलं, काय भाग्य मिळालं? दुसरा आमचा हनुमंतरायाच्या जीवनाचा भाग पहा. वानराच्या कुळामध्ये कपी कुळ उद्धरिले. अवस्था काय पहा, कुठलं कुळ आहे? कपी म्हणजे वानर. वानराच्या कुळामध्ये अवतीर्ण झाले आणि वानराच्या कुळात अवतीर्ण झाले ना, अधिकार काय मिळवला महाराज? अधिकार असा मिळवला की भगवान प्रभू रामचंद्रांचं निकट दास्यत्व केलं. विठ्ठल. आणि म्हणून देखील रामचरण काय सांगावं. अहो, एवढे महान झाले, एवढे महान झाले की जगद्गुरु तुकोबारायांना त्यांना पाया पडावं असं वाटलं आणि म्हणले, हे हनुमंतराया, आम्ही तुम्हाला शरण शरण हनुमंता.
प्राण्यांना भजन करता येत नाही असं नाही, प्राण्यांनीही भजन केलंय. आणि पुढं जाऊन सांगू का, आमचे जांबवंतजी, आपण भाग्यवान आहेत बरं का जालनेकर परिसरातली मंडळी. का भाग्यवान आहेत त्याचं कारण सांगतो. जांबवंतजी आपल्या जालन्या जिल्ह्यात राहत होते. विठ्ठला जांबवंत टाकळी गाव आहे की नाही, तिथे जांबवंताची गुहा आहे. आणि तिथपर्यंत भगवान परमात्मा स्यमंतक मण्याचा शोध घेत आले होते. ती जांबवंत टाकळी ही आहे. पुढे भगवान जांबवंताचं आता कुठे वास्तव्य हे माहीत नाही, पण त्या काळातलं वास्तव्याची जागा ही आहे. जालन्या जिल्ह्याचं आपलं भाग्य आहे. महाराष्ट्राचं मी कथा सांगत असताना आवर्जून सांगत असतो की महाराष्ट्राचे 2 भाग्य आहेत, की भगवान परमात्म्याच्या पहिल्या 2 पत्नी या महाराष्ट्रातल्या आहेत. आणि जालन्याचं विशेष भाग्य की 2ऱ्या क्रमांकाची पत्नी जालन्या जिल्ह्यातून गेली. विठ्ठल जीवनातला प्रसंग आठवतो. जांबवंतजी काय सामान्य भक्त आहेत का हो? विचार करा, जांबवंतजीनं सुद्धा फार सुंदर भक्ती केली आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये आपला काळ घालवला. आणि तो काळ घालत असताना मला चिंतन पुढं सांगायचं एकदा की नारदाची जांबवंतजीची भेट झाली. पहा, नारदाची जांबवंतजीची भेट झाली. आणि जांबवंतजीची नारदाची भेट झाल्यानंतर घडला असा प्रकार की नारदाच्या गळ्यात वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत. तीही त्रिभुवनी गमन नारदा, हाती वीणा सदा मुखी नाम. हातामध्ये वीणा आहे, मुखामध्ये नाम आहे. झणकारत झणकारत वीणा त्या ठिकाणी नारद निघाले. आणि नारद ते झणकारत वीणा निघाल्यानंतर त्या अडवलं आमच्या जांबवंतानं. जांबवंतजी म्हणले, हे पहा तुम्ही ऐका, तुम्ही काय करा, एखादा अभंग मला म्हणूनच दाखवा. आता इतके सुंदर चांगले गायक भेटल्यानंतर आपण काय म्हणू महाराज, एकदा एखादा चांगला अभंग तुम्ही एकदा आळवून दाखवा. काय आळवणं वेगळं आणि आवळणं वेगळं. सध्या गायक काय काय करतायत हे सांगायची गरज नाही, फक्त एक आहे की आळवणं असतं एवढं सांगावं. आणि ते कसं असतं, आज जे सगळे गातात तसं असतं. विठाला एखादा भजन म्हणून दाखवा ना. भगवंताचे भक्त आहेत तुम्ही, लक्षात ठेवा. भक्ती चिंतन सगळं सांगून जातो. वारकऱ्याचं भजन ऐकावंसं वाटतं आणि शास्त्रीय गायकाचं सुद्धा भजन तितकं ऐकावंसं वाटत नाही. याचं काय कारण वाटतं सांगता येईल? त्याचं एकमेव कारण आहे की त्याच्यामध्ये भक्तिप्रधानता आहे. वारकऱ्याच्या भजनामध्ये भक्तिप्रधानता आहे. आणि त्या भक्तिप्रधानतेमुळे त्याला आवीटता आहे. त्यांचं गायन आवीट आहे. त्यांच्या गायनाला आपण नाव ठेवू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये स्वरबद्धता, लयबद्धता, त्याचा एक विशेष संगम पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये त्यापेक्षा एक गोष्ट जास्त आहे, ती म्हणजे भक्तिप्रधानता. आणि म्हणून वारकऱ्याचं भजन आवीट आहे. विठ्ठल इतकं सुंदर भजन, इतकं सुंदर भजन, इतकं सुंदर भजन. आमचे ते जांबवंतजीला भान राहिलं नाही. देहभाव हरपला अशी अवस्था होऊन गेली. देवाच्या भजनामध्ये काही त्या ठिकाणी कळेना, तल्लीन होऊन गेले. भजन करायला लागले, नाचू लागले, गाऊ लागले. आणि असं करता करता यांना वाटलं काय याच्यासमोर गायन करायला लागलो. गायन तर कसं असावं, माईक लावलेलं असावं, गायन तर कसं असावं, सगळं वातावरण असावं असं सगळ्याला वाटतं. पण लक्षात ठेवा, आपल्या गायनानं जो वातावरण निर्माण करतो तो खरा गायक. त्याच्यासाठी माईकच असलं पाहिजे. त्याच्यासाठी वातावरण तयार असल्यानंतर गाणं वेगळं आणि गायन केल्यानंतर वातावरण निर्माण होणं वेगळं. हे महत्त्वाचं चिंतन लक्षात घ्या. नारदाला विचार केला, काय याच्यासमोर मी गायन करतोय, जाऊ द्या माझं गायन बंद करतो. म्हणून नारदानं गायन बंद केलं. बंद केल्यानंतर जांबवंतजीला राग आला. जांबवंतजी म्हटले, अहो चालू भजनामध्ये, चालू गायनामध्ये तुम्ही हे सगळं भजन बंद केलं, हे बरं नाही नारदा. म्हणा तुम्ही एखादा अभंग. ते म्हणले, मला काहीच कळलं. म्हणले, तुम्हाला काही समजतंय का नाही, का वेड्यासारखे उगीच आपलं नाचतायत म्हणून नाचतायत. डीजे समोर नाचणाऱ्याला जशी अक्कल नाही तसं मला वाटतं तुम्हाला काही कळतंच का नाही हे मला काही कळेना. आणि तुमच्यासमोर काय भजन करून मला आनंद भेटत नाही, मी भजन बंद करतो. आणि ते म्हणले, मला कळत नाही असं तुम्हाला वाटतं का? पुढचे शब्द जांबवंतजी याचे आहेत. जांबवंतजी म्हणले, तुम्हाला असं वाटतं का मला कळत नाही, मला गायनाचं ज्ञान नाही असं तुम्हाला वाटतं का? घ्या इकडं म्हणे तुमचा विना. जांबवंतजीने विना घेतला. पण विना घेतल्यानंतर ते विना असा खालून धरायला गेले तर त्यांचे जे नखं होते ते सगळे त्या तारेत अडकू लागले. म्हणून तारेचे स्वर बदलू लागले. म्हणून त्यांना विना असा खाली दगडावरती ठेवला आणि आशे ओढायला गेले. जुन्या काळी अशा तारा ओढल्या जायच्या. शास्त्रीय गायनामध्ये तंबोऱ्याच्या तारा 1 2 3 4 1 2 3 4 या लयीमध्ये त्या ठिकाणी झणकाराव्या लागतात. त्यानं विचार केला, आशा जर वाजवल्या तर होणार नाहीत, म्हणून असं वाजवलं. तेव्हापासून आसा सुरू झाला. विठ्ठला स्वर मिळाला आणि स्वर
स्वर मिळाल्यानंतर आमच्या जांबवंतजीनं गायला सुरू केलं. म्हणे शांबवंतजीनं गायला सुरू केलं. एवढं गायन केलं नारदाला तर समाधी लागली. खाली ज्या दगडावर विना ठेवला होता त्या दगडाला पाजर फुटला आणि विना त्याच्यात अडकला. विठ्ठला थोड्या वेळानं समाधीतून जागे झालेले नारद म्हणले, हो जांबवंतजी बाद झालं, आम्हाला काही एका गावात थांबायचं काय? महाराज मंडळीत आम्ही एका दिवसात आम्हाला 3-3, 4-4 गावं फिरावे लागतात आणि इथं जर ठेवून घेतला आमचा विना आमचा कार्यक्रम तर कसं व्हायचं आमचं? निघू द्या आम्हाला. निघू द्या म्हणल्यानंतर ते म्हणले हरकत नाही, माझं गायन थांबवतो, घ्या तुमचा विना जा. त्यांनी विना उचलायला गेले. कशाचा उचलायला लागला विना? अडकला त्या याच्यामध्ये. शेवटी नारदासारख्या भगवत भक्ताला पुन्हा त्यांच्या पाया पडावं लागलं. गर्व निराश झाला नारदाचा आणि एवढं भजन पुन्हा केलं की पुन्हा दगडाला पाजर फुटला आणि त्याच्यातून विना बाजूला काढला. एवढंच म्हणायचंय, भक्ती प्रत्येकाला करता येते. जनावरांनी सुद्धा भक्ती केली, फक्त एक आहे त्याच्यातले एकच त्या ठिकाणी करू शकले. आम्ही सगळे करू शकतो. विठ्ठला साधू संत म्हणतात, यारे लावत नसतो, पण आज वाजवा. सुंदर गायक गाता आहेत, सुंदर वादक वाजवत आहेत. माईकांचा आवाज आमच्या सृष्टीकरांचा सुंदर आहे. माईक डेकोरेशनही चांगलं आहे, त्यांचा स्वभावही तसाच चांगला. सगळं चांगलं वातावरण आहे, पण थंडीमुळं आपण हाताला हात धरून बसलोत. काळजी करू नका, गाव फार चांगलं आहे. कोणी कोणाचे हातपाय चोरून नेत नाही. जरा व्हा मोकळे. विठ्ठला पाहायला भेटतो पहा, त्या गाड्याला त्या साखळ्या लावतात, कुलप टाकतात, असं ते पकडून असे ते लॉक टाकतात ना, ते लॉक. तसं आम्ही कीर्तनाला आल्यानंतर ते हातपाय धरून बसतो पहा. मला असं वाटतं की या गावात काही चोरटे वगैरे लोक फिरतात की काय कोणास ठाऊक, की जे हातपाय चोरून नेणार. काही काळजी करू नका, देवावर भार घाला, काही होत नाही, आपलं बिघडत नाही. विठ्ठला यारे लहान थोर. आमचे महाराज म्हणत असतात, म्हणून की काय जगद्गुरु तुकोबारायांच्या साधू संतांच्या या म्हणण्यानुसार अनेक कीर्तनामध्ये लहान नाही तर थोरच पाहायला भेटतात, किशोर पाहायलाच भेटत नाही. आपलं गाव अपवाद आहे बरं का. मध्यमवयीन लोक पाहायलाच भेटत नाहीत. लहान नाही तो थोर. लहान पोरं काहीतरी वाचतंय आणि काहीतरी सांगतात, एखादा दृष्टांत सांगितला तर बरा वाटतो म्हणून लहान तिथे असतात, आणि म्हातारे घरी बसू देत नाहीत म्हणून असतात. विठ्ठला हे लक्षात घेतलं जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि जगद्गुरु तुकोबाई म्हणले असं नाही, सगळ्यालाच म्हणावं लागेल. सकळासी येथे आहे अधिकार, हरिचा
आल्यानंतर अनेक जण एकत्र आले. जसा जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर शेकडो एकरमध्ये सभा झाली, तसं सगळे साधू संतांच्या आवाहनानंतर जमा झाले. आणि जमा झाल्यानंतर ते म्हणले, महाराज तुमच्या आवाहनानं आम्ही एकत्र आलो, मान्य आहे, आता पुढं काय करायचं सांगा. त्यांनी सांगितलं, अरे जीवनाच्या उद्धारासाठी काहीतरी करा, भगवंताची भक्ती करा. ते म्हणले, भगवंताची भक्ती करा, देवाचे तर अनेक अवतार आहेत. भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं असेल तर तो भगवान परमात्मा अवताराची रास आहे. अवताराच्या राशी तो अवताराच्या राशी तो उभा विटेवर, अवताराच्या राशी तो सुंदर सुंदर. भगवान परमात्मा अवताराची रास आहे. इतकं सुंदर वातावरण तयार झाल्यानंतर मला माहीत नाही पुढचं उद्याचं कोणी काय कोणाचं काही गृहीत धरलेलं आहे, परंतु एक आहे, आजची संधी सोडायची नाही असं जर ठरवलं तर मी हे कीर्तन सकाळपासून सोडायचो नाही. विठ्ठला आणि साधू संतांच्या आशीर्वादानं पोते भरिले नोहेरिते, काळजी नाही. तुमच्यासारखे दिग्गज टाळकरी मंडळी आमच्या ठोंबरी टाकळी नावाच्या गावामध्ये मागे माझ्या कीर्तनाला अनेक वेळेस उपस्थित राहिली. मग मी तिथं एक अभंग 6 वर्ष घेतला आणि त्यातले 4 का 5 वर्ष फक्त हरी या पदावर बोललो होतो. विठ्ठला त्याही माणसांनी मला कधी नाकारलं नाही. त्यांनी सुद्धा कीर्तनाच्या शेवटी बोलताना त्यांनी म्हणावं की आता आपल्याला पुढच्या ज्यावेळेस महाराज कीर्तनाला येणार आहेत त्यावेळेस याच अभंगावर पुढचं चिंतन ऐकायचं आहे. असं करता करता 6 वर्ष लोटले आणि 6 वर्ष आम्ही एकाच अभंगावरती वारंवार, मध्यंतरी सुद्धा एखाद्या वेळेस कीर्तनाला जर गेलो तरी त्याच अभंगावर चिंतन करत राहिलो. हे तुम्हासारख्या चांगल्या दिग्गजांच्या चालीच्या प्रमाणाचं आणि दिलेल्या सपोर्ट पाठिंब्याचं ते द्योतक आहे, हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, मंदिर आजही 800 हजारो वर्षाची मंदिरं उभी आहेत. त्याचं एकमेव कारण आहे त्याचे खांब मजबूत आहे. तसं कीर्तनाचे खांब म्हणजे तुम्ही असता आणि तुम्ही मजबूत आहेत. विठ्ठला अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म. भगवान परमात्मा अवताराची रास आहे आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या बद्दल आता कोणत्याचं काय करावं त्यांनी सांगितलं. तुम्हाला लक्षणातून सांगतो, तुम्ही भगवंताचं स्मरण भजन करा. अभंगाच्या पहिल्या चरण गीता
सांगतात ब्रिदजाची जगदानी तोची मनी स्मरावा. महाराजांनी स्पष्ट करून दिलं बाबांनो, मी तुम्हाला द्योतक स्वरूपात मार्गदर्शन स्वरूपामध्ये सांगतो. आणि ते मार्गदर्शन असं आहे की ज्याचं जगदीश्वर हे ब्रीद आहे आणि त्याचं तुम्ही स्मरण करा. मार्गदर्शन फार विशेष असतं बरं का. आमच्या गुरुवर यांनी मला सांगितलेलं वाक्य तुम्हाला आवर्जून सांगतो, जीवनभर लक्षात ठेवा. फार सुंदर वाक्य आहे. जीवनामध्ये आम्हाला कुणाचं दर्शन घ्यावं आणि जीवनामध्ये आम्हाला कुणाचं मार्गदर्शन घ्यावं हे कळालं पाहिजे. कारण योग्य दर्शन आणि योग्य मार्गदर्शन हे जीवनाला धन्यता देणारं असतं. विठ्ठला महाभारताचं करा ना चिंतन. महाभारतामध्ये एकानं मार्गदर्शन घेतलं शकुनीचं आणि एकानं मार्गदर्शन घेतलं भगवान परमात्म्याचं. संजयाला विचारलं धृतराष्ट्रानं, धृतराष्ट्रा आता काय होईल? धृतराष्ट्रानं स्पष्ट सांगितलं, यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणले असं का? त्याचं कारण सांगितलं. म्हणले अर्जुनाला कळतं कुणाचं दर्शनानं कुणाचं मार्गदर्शन घ्यावं. विठ्ठला साधू संतांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय अप्रतिम आहे. साधू संतांनी सांगितलं ब्रीदजाचे जगदानी, तुम्ही आम्ही भजन करणार आहे पण ज्याचं जगदीश्वर ब्रीद आहे आम्ही त्याचंच भजन केलं पाहिजे. इतरांचं भजन करण्यात आम्हाला काही स्वारस्य नाही वा काही फलप्राप्ती नाही. विशेषतः काय आम्ही ज्या भावना घेऊन त्याच्याकडे चाललोय त्याच्या त्या कक्षात नसतील तर काय उपयोग आहे. भागवत कथेच्या दृष्टिकोनातून आम्ही किती वेळेस पाहतो ज्यावेळेस ती पृथ्वी माता डोळ्यामध्ये पाणी घेऊन गायीच्या स्वरूपामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाच्या सानिध्यामध्ये, जेव्हा इंद्राच्या सानिध्यामध्ये आणि जेव्हा भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये जाऊन उभी राहते त्यावेळेस भगवान सगळ्यांनी काय सांगितलं? म्हणले हे आमच्या कक्षेच्या बाहेरचा कार्यक्रम आहे. आम्ही या खात्याचे कार्यकर्ते किंवा देऊ शकत नाहीत, त्या मालक नाहीत, त्या गोष्टीचं आम्ही तुला दान देऊ शकत नाहीत. याच्यासाठी भगवान परमात्म्याकडे जावे लागेल आणि मग भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर त्याचं निराकरण झालं. कारण ते त्याच्या कक्षेतलं कार्य आहे. विठ्ठला जगदीश्वर आहे आणि जगदीश्वर असून नुसता जगदीश्वर नाही आहे तर तो फार उदार सुद्धा आहे. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी. तो भगवान परमात्मा फार उदार आहे आणि म्हणून असा तो उदार असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय तर त्याला स्पष्ट सांगतात. कारण महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम या. तो भगवान परमात्मा कसा आहे? बहु आहे करुणावंत. त्याच्यावर ते फार जगावर करुणा करणार आहे. फक्त एक आहे की आम्ही त्याच्या जवळ गेलो पाहिजे. कसं आहे? कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन तर काय आम्ही वरीच अशी चांगली साऊंड सर्व्हिस असली की नाही परतूरला सुद्धा ऐकू जाईल. हां परतूरपर्यंत ऐकू जाईल. पण लक्षात घ्या याचा अर्थ आम्ही परतूरपाशी जाऊन ऐकणं बरोबर नाही. माझं वाक्य तुम्हाला पटतंय न पटतंय बघा. कीर्तन ऐकायला शेतात सुद्धा येईल. म्हणजे शेतात ऐकलं पाहिजे काय? आता हे कुणाचं तरी घर आपल्या सानिध्यात मंदिराचे आहे, त्याच्या घरातही कीर्तन ऐकू येत असेल पण कीर्तन घरात ऐकावं का दारात येऊन ऐकावं? कमीत कमी यांनी तरी काय सिद्धांत विचारात घ्या. साधं सोपं सांगतो. हे मोबाईल आहेत ना, हे मोबाईल कव्हरेजमध्ये असले तर त्याची किंमत आहे. ते किती लाख रुपयाचे त्याची किंमत नाही पण ते कव्हरेजमध्ये असले पाहिजेत. नाही तर मोबाईल ॲपलचा आहे पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, उपयोग नाही. विठ्ठला किती भारीचा मोबाईल असू द्या, रेंजमध्ये असला तर त्याच्यावर कॉल लागतो, नाही तर लागत नाही. तसं आम्ही मंडपात असावं, कव्हरेजमध्ये असावं, संपर्कात असावं, सानिध्यात असावं, परमार्थ चांगला होईल. विठ्ठला आम्ही त्याच्या सानिध्यात गेलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं स्पष्ट सांगते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावे शितचेतसाम. जो माझा होय अनन्य शरण, माझ्यापर्यंत आला पाहिजे. भगवंताचं म्हणणं आहे तू माझ्यापर्यंत आला पाहिजे. तेषामहं समुद्धर्ता, पण माझ्यापर्यंत आला पाहिजे. माझ्याजवळ आला की मी त्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बहाल करणार. कारण मी जगदीश्वर आहे, कारण मी त्या ठिकाणी
भगवंताला शरण घेतलं पाहिजे. पण कसं गेलं पाहिजे? सर्व भावी दिवासी, सर्व भावानं आम्ही त्याला शरण गेलो पाहिजे. आणि सर्व भावानं आम्ही त्याला शरण गेलं की तो भगवान परमात्मा मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. तो भगवान परमात्मा आम्हाला सगळ्या दुःखाच्या वेगळं केल्याशिवाय राहत नाही. त्या भगवान परमात्म्याचं आम्ही भजन केलं पाहिजे. आपणही करू. विठोबार भगवंताची भक्ती केल्यानंतर, भगवंताचं स्मरण केल्यानंतर तो भगवान परमात्मा सर्व तापांचं हरण करतो. हा चिंतन आपण त्या ठिकाणी आत्ता त्या प्रमाणावर बोलत आलो. त्या प्रमाणाचं चिंतन आपण करू आणि पुढे चालू. महाराज, या चिंतनाचा जर विचार आपण करायचाच ठरवला तर श्रीमद भागवत कथेमध्ये या प्रल्हादाचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. ज्या प्रल्हादानं भगवंताचं भजन करायचा ध्यास घेतला होता. माझ्या मते बाकीच्यांनी आम्ही जरा प्रल्हादाच्या विरोधामध्ये खरंच याचिका दाखल केली पाहिजे. अहो, प्रल्हादाचं कुळ काय? राक्षस कुळामध्ये जन्माला आला. प्रल्हादाचा इतिहास काय? राक्षसाचा मुलगा, तो त्याचा पिता भगवान परमात्म्याचा विरोधक, त्याचा काका तोही भगवान परमात्म्याचा विरोधक, हे सगळे त्याचे विरोधक. आणि हा बाबा ज्याचे विरोधक आहेत आपले वडील आणि काका, त्याचा समर्थक. विठ्ठल ची यादी शास्त्रानं दिलेली आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासा, अंबरीश, शुक, शौनक, भीष्मदाल्ब्याम, रुक्मांगदा, जन, वसिष्ठ, विभीषणादीन पुण्याहिमाम परम भागवताम स्मरामी. पहिलं नाव प्रल्हादाचं आलं. तुम्ही आम्ही तर नाही, निदान माझ्यासारख्यानं तरी 7 पिढ्याचा परंपरेचा माणूस आहे. मी म्हणलं पाहिजे आमचं घरातल्याचं कोणात तरी नाव घ्यायचं. प्रल्हादाचं कशामुळं घेतलं? पण लक्षात ठेवा, प्रल्हादानं ज्या पद्धतीनं देवाचं स्मरण केलं त्या पद्धतीचं आम्ही करू शकत नाही. प्रल्हादाला शाळेत घातलं कशासाठी? फक्त आणि फक्त त्यानं दुर्जन व्हावं म्हणून. जगातला पहिला बाप असा आहे की ज्यानं मुलाला दुर्जन होण्यासाठी शाळेत घातलं होतं. त्याचं नाव हिरण्यकश्यपू. पण एक चांगलं आहे बरं का हिरण्यकश्यपूचं, त्यानं दुर्जन व्हायला का होईना पण शाळेत घातलं. विठ्ठल स्वतः शाळा काढली महाराज. त्यानं शाळा काढली. त्या शाळेमध्ये 2 शिक्षक आणून ठेवले. दुर्जनतेच्यासाठी का होईना पण शिकवायची व्यवस्था केली. आम्ही तो सुद्धा भाग घेऊन जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व जोपासू शकतो. चला, मला ते चिंतन सांगायचं नाही, परंतु त्यानं दुर्जनतेचं शिक्षण शिकवायला सांगितलं. त्या दुर्जनतेच्या शिक्षणामध्ये आमचे भक्तराज प्रल्हाद जे आहेत, जे जगद्गुरु तुकोबारायांचा मूळ अवतार, त्यांनी मान्य केलं नाही. सांगितलं नाही 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 आम्ही ते तसं करणार नाही. मग आम्ही काय करणार? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. या नवविधा भक्तीने आम्ही भगवंताची भक्ती करू. आणि त्या भक्ती करत करत राहिले. वडिलांना विचारलं, प्रल्हादा जातोस का शाळेत? हो जातो. शिकतो का नाही? हो शिकतो. काय शिकतो? आजकाल शाळेमध्ये पोरं चाललेत, लाखावर पैसे चाललेत आणि पोरं घरी येतात आणि फक्त ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार झाला, कार्यक्रम संपला. 1 लाख रुपये तेवढ्या एका ओळीवरच संपायले. विठ्ठल काय मतितार्थ आहे ज्याला कळाला त्यानं लक्षात घ्या. पाव महाराज वर्णन करतायत की त्या ग्रंथाच्या सिद्धांताचा जर विचार आपण विचारात घेतला तर तिथं घडला प्रकार. विचारलं मुलाला, तू शाळेत गेल्यावर काय शिकतो? त्यानं सांगितलं, बाबा आम्ही नवविधा भक्ती करतो. काय? विष्णूची आणि नवविधा भक्ती करता. ज्याचा मी विरोधक आहे त्याचं तू भजन जर करत असशील, कयादूला बोलवलं. कयादू या मुलाला विष पाजून मारून टाक. भजन करतो म्हणून, भगवंताचं स्मरण करतो म्हणून. न जाणो तुमच्या आमच्या जीवनात जर असा प्रसंग जर उद्भवला आणि एखादा कीर्तन झाल्यानंतर म्हणला, महाराज तुम्ही फार सुंदर कीर्तन केलं, आमच्या गावाचं फार गुणगौरव केला, आम्हाला तुमच्याबद्दल फार आदर प्रेम निर्माण झालेलं आहे, तुम्ही आमच्या घरी चला. आम्ही जर म्हणलं नाही येतो पण मला आता जालन्याला जाण्याची आवश्यकता आहे, सकाळी पुन्हा लवकर उठावं लागतं, नाही जातो, नाही नाही महाराज चला आमच्या घरी. मग आम्हाला वाटतं चला चहा पाण्याची व्यवस्था होते. मग आम्ही जर 8 तासानं विचारलं, नाही नाही पण कशाला, आणि त्यानं जर सांगितलं काही नाही 1 कप भर इंड्रेल प्यायला, कोण जाईल? महाराज आम्ही जाऊ? हत्तीच्या पायाखाली तुडवायचंय काय? मग करू आम्ही भजन?
विचार करा. कसं आहे, प्रल्हादाला भगवान, मी पुढं एक क्षमा मागून वाक्य बोलतो, प्रल्हादाला भगवान प्राप्त झाला, ध्रुवाला भगवान प्राप्त झाला, सगळ्या आपल्यापेक्षा वयानं बाल अवस्थेत असणाऱ्यांना भगवान प्राप्त झाला, आणि आम्ही आता त्या ठिकाणी वृद्धापकाळाला चाललोय, अजून देव प्राप्त झाला नाही झाला. काय कारण आहे याचा विचार करा. कधीतरी हिशोब मांडला पाहिजे. एवढं आम्ही भजन करतो, अजून दिवसाची 3-3, 4-4 कार्यक्रम करतो. मी तर करतो बाबा, छातीटोकपणे सांगतो, माझ्या आजोबाच्या परंपरेमध्ये खरंच करतो, पण अजून देव स्वप्नात आला नाही. तुमचं काय तुम्हाला माहिती. विठाला दुर्दैवाचा भाग आहे, हे आत्मचिंतनाचा भाग आहे. आम्ही परमार्थ करतो, परमार्थ स्वप्नात येत नाही. प्रपंच करतो, पण प्रपंच आमच्या स्वप्नात आल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ प्रपंच मनापासून होतो, परमार्थ मनापासून होत नाही. मनापासून परमार्थ करा, स्वप्नात आल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. देव दर्शनच देईल. प्रल्हादाचा मनापासून परमार्थ होता. त्यानं सांगितलं देहावर त्या ठिकाणी प्रेम ठेवून परमार्थ करतच नाही. आई काय म्हणून, वडील मला विष पाजतायत म्हणून तुला भय वाटतंय का? काळजी करू नकोस ग, घे इकडं ते विष, मीच पितो म्हणे, मीच पितो. त्याला वरून कड्यावरून ढकलून देऊ लागले. पोरा काय विचार करतोयस? अरे इथून ढकलून दिलास तर मरशील. त्यानं सांगितलं मरायच्या गोष्टी तुम्ही करूच नका, मी साधू संतांच्या विश्वासावर आहे. साधू संतांना सांगितलंय, बाबानो तुम्ही भजन करणाऱ्यानं कुठलीच काळजी करू नका, कारण तो भगवान परमात्मा पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा आपण शेतकरी माणसं आहे, शेतकरी माणसं आपण पाळी घालतो आणि पाळी घालता घालता त्याला फाटा पडणं म्हणते. मला आऊत हाणता येतं, मला फक्त पेरणीच जमली नाही, मी नांगर हाणला, मी आऊत हाणलं, मला पाळी घालता येते, मी जनावरं सांभाळले, मी सगळे कामं केले. अहो थोड्या काही काळापूर्वी माझ्याकडे पैशाची मला फार अडचण होती, मी 7 ट्रॅक्टर वाळू उचलली. विठ्ठल फाटा पडला आणि वसण मागं तसंच समजा शिल्लक राहिलं, ते गवत वगैरे तण वगैरे मागं राहिलं. मग शहाणा शेतकरी काय करतो, जाऊ द्या म्हणला, नाही निघालं तर नाही निघालं, आपण काय करू याच्यातच डबल हाणू वापस. त्याला काय हरकत आहे, डबल वापस आणल्यावर निघालं हे महत्वाचं. विठ्ठल महाराज वर्णन करतात, तो
भगवान परमात्मा जाणतो. तुम्ही मला वरून टाकणार काय, माझा सांभाळ करणं. तुम्ही तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, तुम्हाला वाटायचं काय, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. देवराची दया मारील तो, देवराची दया मारील तो. मुळे काटे हिंडत मुळे काटे हिंडत वन देव वखेतया मारील तो. देवराची दया मारील तो. अहो देव ज्याचं सांभाळ करेल त्याला कोण कसलं भय हो. महाराज साधू संत म्हणतात आम्हाला तर कसंच भय नाही. त्याचं कारण आहे देव मागे पुढे उभा आहे सांभाळ. तो भगवान परमात्मा मागे उभा राहून सांभाळ करतो आणि पुढे उभा राहून सांभाळ करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. निवाराया हा पाठ जरा थोडा शुद्ध आणि अजून चांगला वाटतो मला. कुठला पाठ चांगला आणि अशुद्ध आणि शुद्ध याचा निवारा करत बसायचं नाही, परंतु निवारावे वेगळा, निवाराया वेगळा. दोन्हीपैकी योग्य थोडा जवळचा निवाराया असा वाटतो. जो योग्य असेल तो तुम्ही स्वीकारत चला. महाराज वर्णन करतात तो भगवान परमात्मा फार उदार आहे आणि अशा त्या भगवान परमात्म्यानं प्रल्हादासारख्या भक्तांसाठी त्या ठिकाणी स्तंभी नारायण प्रकट झाले. भगवान परमात्मा त्या खांबातून बाहेर प्रकट झाले. कशामुळं? त्यानं केलेल्या भक्तीमुळं. याला विष पाजण्याचा प्रयत्न केला, हा निर्धास्त होता आणि भगवंताचं भजन करत होता. हा सगळं काही क्रिया याला हत्तीच्या पायाखाली तुडवत असतानाही भक्तीच केली. त्यानं त्या उकळत्या तेलात टाकलं, देवाचं नामस्मरण सोडलं नाही. यानं कुठल्याच अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती सोडली नाही आणि आम्ही कोरोना काळात घर सोडलं नाही. कसा स्वप्नात यायचा, स्वप्नातही कसा यायचा विचार करा. भगवंताची भक्ती करताना देहावर उदास होऊन भक्ती करावी लागते. देह राहू अथवा जाऊ पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वथान आण तुझी पंढरीनाथा. भगवंताची भक्ती त्याचीच शपथ घेऊन या देहावर उदास होऊन करावी लागते. वारकरी होणं काही सोपं वाटत. कीर्तनात बोलताना म्हणालो, काही माणसं श्रीमंत असतात आणि श्रीमंत असून जाणकार असतात. जसं माता मावल्या घरामध्ये भरपूर असतं आणि भरपूर असतं त्याच्यानुसार ते सिद्धता करत असतात स्वयंपाकाची. जिच्या घरात काही नाही ती आपली साधी फोडणी देते, पण ज्याच्या घरात श्रीमंती आहे मग प्रमाणाची असो स्वरांची असो ते बरोबर त्याच्यानुसार स्वयंपाक बनवतात. तुमच्यामुळं मी सुधरून निघालो. प्रमाण भक्ती अशी करा जसा लोभ्याला भगवान परमात्मा आवडतो अशी भक्ती करा. इतरांच्या नादी लागण्याचा अर्थ नाही. एकनिष्ठ भावानं भक्ती करायची आहे आणि एकनिष्ठ भावानं भक्ती करत 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 आम्ही पुढे जर गेलो तर तो भगवान परमात्मा आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. जसं त्या प्रल्हादावर भगवंतानं कृपा केली, भगवान परमात्मा स्तंभातून प्रकटले. कारण त्यानं तो वेळेसही अखंड भजन करत होता. आम्ही भक्ती करत असताना थोडा प्रतिकूल काळाला घर सोडत नाही. आम्ही त्या भगवत भक्तीला परांगमुख राहतो. मग तो भगवान परमात्मा आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून कायम लक्षात ठेवा, देहावरती उदार होऊन भक्ती करायला निघणाऱ्याला तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. आणि असा जो जगदीश्वर आहे महाराज म्हणतात त्याचं तुम्ही भजन करा. ब्रीदा जाचे जगदानी, ब्रीदा जाचे जगदानी,
भगवंताचं भजन करत चला. जो जगदीश्वर आहे अशा त्या जगदीश्वर भगवंताचं भजन केल्यानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं त्याचा लाभ होईल, त्याची प्राप्ती होईल. हा मार्ग ज्यांनी घालून दिला त्यांचंही भजन करा. ज्ञानेश्वर चिंतन करणं थोडंसं वेळेच्या अभावी त्या ठिकाणी घडू शकलं नाही, म्हणून सगळ्यांची मी जाहीर क्षमा मागतो. कारण संप्रदायाचं असं आहे, आपण या तलावात उतरलो आहेत, या जलाशयात उतरलो आहेत आणि मग जलाशयात उतरल्यानंतर त्याच्यामध्ये कसं आहे, अवगाहन करण्याचा जो आनंद आहे तो उड्या मारून जाण्यात नाही. एखाद्या पाण्यातून पहिलं पार जाण्यासाठी दगडही ठेवलेली असतील, मग त्या दगडावर आम्ही पाय टाकून टाकून पलीकडे गेलो तर आम्ही जलाशय पार करतो, परंतु त्या जलाशयात अवगाहन होत नाही. अर्थात आम्ही त्याच्यातून ओथंबून जात नाही, भिजून जात नाही, त्याचा आपण अंगावरती त्या स्नानाचा आनंद घेऊ शकत नाही. आम्ही परमार्थात उतरलं पाहिजे. सुरुवातीला यांच्या गायन गात असताना दृष्टांत आठवला की कुठलंही परमार्थ असो वा गायन असो ते अंगी उतरलं पाहिजे. छोटासा दृष्टांत सांगतो आणि भगवतचरणी कीर्तन सेवा समर्पित करतो. लक्षात घ्या, एकदा एक व्यक्ती रुग्ण डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला, डॉक्टर साहेब माझी प्रकृती ठीक होत नाही, काहीतरी औषध उपचार सांगा. त्या डॉक्टरांनी त्याच्याजवळ गोळ्या होत्या, त्या गोळ्या घेतल्या आणि त्याला सांगितलं ह्या 3 वेळेला घ्या, 3 वेळेला घ्या, 3 वेळा घ्या, 3 टाईम घ्या असं त्याला सांगितलं. निघून गेला डॉक्टरही डॉक्टरच्या कामाला, रुग्ण रुग्णाच्या कामाला निघून गेला आणि 8 दिवसानं भेटायला सांगितलं. 8 दिवसानं आल्यानंतर रोग जशाला तसा होता. जशाला तसा असल्यानंतर त्याने विचारलं, डॉक्टर साहेब तुमच्या गोळ्या तुम्ही सांगितल्या घ्यायला, मी घेतल्या, विधिवत घेतल्या. काय विधिवत सांगता? 3 वेळेला घ्यायच्या सांगितल्या होत्या, 3 टाईम म्हणता काय? एनी टाईम मी घेतल्या खिशात. एनी टाईम घेतल्या खिशात. मला काय बोलायचं लक्षात घ्या, आम्ही बहिरंगानं कार्य करतोय. आनंद वा रोग निवृत्ती ही तेव्हा आहे जेव्हा अंतरंगात जाईल. त्यानं सांगितलं, अरे बाबा जीवनभर जरी तू या गोळ्या खिशात घेऊन फिरलास रोग जाणार नाही, कारण रोग निवृत्तीसाठी औषध आत गेलं पाहिजे, ते अंतरंगात औषध जाईल तेव्हा रोग बाहेर जाईल. तसं परमार्थ आत जाईल तेव्हा भवरोग बाहेर जाईल. कुठलीही गोष्ट अंतरंगात उतरली पाहिजे. मृदंगासारखं वाद्य वाजवायचं आहे, ताल अंतरंगात शरीरात उतरला पाहिजे, अंतरंगात उतरला पाहिजे. चालता चालता आम्हाला बोल सुचतात, पायाच्या चालण्यावर आम्ही चक्रधार निर्माण करू शकतो आणि वाजवूही शकतो. त्याचं कारण आहे तो अंगात मुरला पाहिजे. आनंदात गायनाच्या स्वरामध्ये आम्ही त्या छंदात आणि गायनाच्या त्याच्यामध्ये राहून त्याचा आनंद घेऊ शकतो. तो अंगी उतरला पाहिजे, मुरला पाहिजे. तो छंद अंगी मुराला छंद, तसा तो मुरला पाहिजे. आणि तसं चिंतनही बसलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणात तसं उतरलं पाहिजे. ज्या दिवशी परमार्थ अंतरंगात उतरेल त्या दिवशी भवरोग निवृत्त होईल. अशा या चालू असलेल्या साधनेमध्ये या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पामराकडे तुम्ही दिली. यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न झाला. उर्वरित चिंतन तुम्ही सुजाण श्रोते असल्यामुळं तुमच्यासमोर काय मांडावे. प्रभू तुम्ही महेशांची ये मूर्ती आणि मी दुबळा अर्चितोसे भक्ती, या न्यायानं आपण सुज्ञानी जाणकार अशा स्वरूपाचे आहात. झालेली कीर्तन सेवा, झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तुम्हा श्रेष्ठांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर सगळ्यांची क्षमा मागतो आणि थांबतो. म्हणा चाल.